Good afternoon, student. In the last lecture, we will discuss about we can discuss about what is the ऑब्जेक्ट वगैरे काय असतं ते सगळं आपण डिस्कस केलंय. नंतर ना म्हणजे ऑब्जेक्ट क्लासचा इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा, न्यू कीवर्ड काय असतो हे सगळं आपलं चेक करून झालंय. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण व्हेरिएबलचा पॉइंट स्टार्ट करणार आहे. एक्झॅक्टली व्हेरिएबल म्हणजे काय किंवा त्याचा पर्पज काय, त्याचा यूज कशासाठी, हे सगळं आपल्याला चेक करायचं. आता व्हेरिएबल इज नेम अलोकेटेड टू रिझर्व एरिया इन मेमरी. इन सिंपल वर्ड, इट इज द नेम given to the memory location. It is the combination of vary plus able. That means value can be changed. म्हणजे काय आहे, व्हेरिएबलचा नेम, व्हेरिएबल नेम अलोकेटेड रिझर्व एरिया इन मेमरी. म्हणजे एखादा व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केला त्याच्यासाठी एक रिझर्व मेमरी लोकेशन असणार आहे. नंतर ना काय, इट इज अ नेम गिवन टू मेमरी लोकेशन. It can it is the combination of vary plus able. That means its value can be changed. म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते, ती मे बी चेंज होऊ शकते. आफ्टर दॅट व्हेरिएबलच्या टाइप्स आहे लोकल व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल आणि स्टॅटिक व्हेरिएबल. आता इन्स्टंट व्हेरिएबल किंवा लोकल व्हेरिएबल मध्ये डिफरन्स काय आहे? अ लोकल व्हेरिएबल, a variable declared in some local space such as inside the body. म्हणजे एखादा मी क्लास डिक्लेअर केला आणि त्याच्या आतमध्ये सपोज मी एरियाची एखादी मेथड घेतली, त्याच्यामध्ये जर मी इंटिजर लेंथ किंवा विड्थ म्हणून जर घेतलं किंवा रेडियस घेतली, त्या व्हेरिएबलचं डिक्लेरेशन असेल, तो व्हेरिएबलचं डिक्लेरेशन कुठं असणार आहे? आउटसाइड, इनसाइड ऑफ द बॉडी. तो व्हेरिएबल मला बाहेरच्या साईडला, म्हणजे त्या व्हेरिएबलच्या बाहेर मी ऍक्सेसिबल नाही करू शकत. सच व्हेरिएबल्स ऍक्सेसिबल ओनली विथ इन द मेथड अँड अदर मेथड इन द क्लास aren't even aware to the variable exist. म्हणजे बाकीच्या मेथडला हे पण माहित नसतं की अशा नावाचा व्हेरिएबल एक्झिस्ट आहे. अ लोकल व्हेरिएबल कॅन नॉट बी डिक्लेअर्ड विथ द स्टॅटिक कीवर्ड. म्हणजे लोकल व्हेरिएबल मी स्टॅटिक कधी डिक्लेअर नाही करू शकत. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला? इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय? These variables are not static and are declared inside the class but outside of the method, outside of the body of the method are called instance. म्हणजे बघा, the variable are not static. Static variable नसणारे are declared inside the class but outside of the body of the method. म्हणजे क्लास मध्ये डिक्लेअर असणार आहे बट मेथडच्या बाहेर यूज केला असणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? इन्स्टन्स व्हेरिएबल. Such a variable are called instance variable because their value instance specific and is not a shared among other instance. म्हणजे एका इन्स्टन्सची जी काही व्हॅल्यू असणार आहे ती दुसऱ्या इन्स्टन्स सोबत शेअर नाही केली जाणार. नेक्स्ट टाइप काय आपला? स्टॅटिक व्हेरिएबल आहे. अ व्हेरिएबल विच इज डिक्लेअर्ड विथ कीवर्ड static is called as a static variable. It cannot be local. Single copy of static variable can be created to share among all instance of the class. म्हणजे बघा, स्टॅटिक व्हेरिएबल स्टॅटिक कीवर्ड नी डिक्लेअर केला जातो, नंतर तो लोकल व्हेरिएबल नसतो. पहिलीच लाईन वाचली होती आपण लोकल व्हेरिएबलची की स्टॅटिक कीवर्ड लोकल व्हेरिएबलला असू शकत नाही. आणि स्टॅटिक म्हणजे काय? एक सिंगल ऑब्जेक्ट म्हणजे व्हेरिएबल एकदा क्रिएट करायचं. सिंगल कॉपी ऑफ स्टॅटिक व्हेरिएबल कॅन बी क्रिएटेड टू अमंग ऑल ऍक्सेस. म्हणजे काय करणार आहे? सगळे इन्स्टन्स त्याला ऍक्सेस करणार. मेमरी लोकेशन ऑफ स्टॅटिक व्हेरिएबल हॅपन व्हेन द क्लास इज लोडेड इन द मेमरी अँड हॅपन्स ओनली वन्स. म्हणजे आपण काय करणार आहे? मेमरी लोकेशनची जी स्टॅटिक व्हेरिएबल आहे
स्टॅटिक व्हेरिएबलला मेमरी अलोकेशन कधी होते, जेव्हा क्लास हा लोड होतो मेमरी मध्ये आणि तो एकदाच होतो. म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबलला मल्टिपल टाइम मेमरी ऍक्सेस अलोकेट नाही केले जात. अ व्हेरिएबल कंटेनर फॉर स्टोरिंग डेटा. बरोबर. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, जर सपोज तुम्हाला डिफरन्स बिटवीन लोकल आणि स्टॅटिक व्हेरिएबल मधला असला तर काय करसाल, लोकल व्हेरिएबलला मेमरी मल्टिपल टाइम अलोकेट होती, तशी स्टॅटिक व्हेरिएबलला एकदाच मेमरी अलोकेट केली जाते आणि तीच कॉपी काय केली जाते, मल्टिपल इन्स्टन्स साठी यूज केली जाते. ठीक आहे. स्टॅटिक व्हेरिएबल मध्ये स्टॅटिक कीवर्ड प्रेझेंट असतो. लोकल व्हेरिएबल मध्ये लोकल व्हेरिएबल कुड नॉट बी स्टॅटिक. ठीक आहे. आता सिंटॅक्स बघा व्हेरिएबलचा. टाइप व्हेरिएबल इक्वल टू व्हॅल्यू. where type is one of the Java's main type such as the integer or string. म्हणजे टाइप मध्ये काय येतं, एक तर जावाची जे डेटा टाइप्स असतात, इंटिजर, बुलियन, फ्लोट, व्हॉट एव्हर, जे काय तुम्हाला टाकायचे ते, आणि नंतर ना काय असतात, द व्हेरिएबलचं नेम असतं. सपोज मी असं व्हेरिएबल डिक्लेअर करते, इंटिजर आर इक्वल टू or integer pi equal to integer no sorry float pi equal to 3.14. okay, the equal to sign is used to assign some value written in right side of the variable. To create a variable to store some text, let us consider the following example. string हा डेटा टाइप घेतलाय आणि नेम हे माझं काय घेतलंय, व्हेरिएबलचं नाव घेतलंय आणि त्याला व्हॅल्यू काय असाइन केली आहे, रमा असाइन केली. आता सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन काय केली, नेमची जी व्हॅल्यू होती व्हेरिएबलची, ती व्हॅल्यू काय केली, प्रिंट केली. म्हणजे बघा तो काय करणार आहे, ऍक्सेस करणार आहे त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट 3 टॉपिक लक्षात आले. व्हेरिएबल म्हणजे काय किंवा व्हेरिएबलचे टाइप्स कोणते कोणते, व्हेरिएबल म्हणजे काय असतात, a variable name allotted to reserve area in memory. आणि local variable, instance variable and static variable, these are the variable types. Okay, let's consider the next topic, Java identifiers. All variable must be identified with unique names. These unique names are called as identifier. म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलला एक युनिक नेम असाइन केले असणार आहे आणि ते व्हेरिएबल त्याच नेमने ऍक्सेस होणार आहे. दिस इज कॉल्ड एज द unique identifier or identifier. Identifier can be any small name like A and B or more expressive name A, sum, total value. म्हणजे जो तुमचा आयडेंटिफायर असणार आहे तो काय असतो, एका स्मॉल नेमने आयडेंटिफाय केला जातो किंवा मोठं नेम पण त्याला आपण असाइन. आता आयडेंटिफायर जेव्हा आपण म्हणजे रूल्स काय असतात, रायटिंग नेम ऑफ व्हेरिएबल और युनिक आयडेंटिफायर जे डिफाइन करायचे, त्यांचे काही सम रूल्स प्री डिफाइन करून ठेवले. पहिला रूल काय, नेम कॅन बी कंटेन लेटर, डिजिट, अंडरस्कोर अँड डॉलर साइन. Name can contain letter, digit, underscore and dollar sign. Name must be with a letter.
Name cannot contain the white space and it should start with a lowercase character. Name can also begin with a dollar and underscore, but we will not use to in this tutorial. My names are strongly case sensitive. म्हणजे नेम्स मध्ये काय असणार आहे, व्हॅर आणि माय व्हॅर मध्ये डिफरन्स असणार आहे. म्हणजे जर तुम्ही एक लेटर जरी अप्पर किंवा लोअर केस मध्ये दिला तरी तो काय कन्सिडर करणार, डिफरंट व्हेरिएबल कन्सिडर करणार. रिझर्व वर्ड्स लाईक जावा कीवर्ड सच एज इंटिजर बुलियन कॅन नॉट बी यूज एज अ नेम. आता नेक्स्ट टॉपिक काय आहे, स्कोप इन जावा. Java of scope of variable in Java. The scope of variable is the area or region in the program where the variable is accessible, like C, C++. In Java, scope of variable can be determined at the compile time and independent of function call stack. Java programs are structured in the form of classes. Every class is part of some packages. Java scope rules can be learned under the following category. म्हणजे बघा, क्लासचा स्कोप असणार आहे. Each variable declared inside the class braces with the private access modified out, but outside of the any method has the class scope. As a result, this variable can be accessible everywhere, anywhere, but not the outside it. I guess in the last lecture, we will discuss about the variable scope. So I will move on another topic. Topic name is the Java data types. Okay. As explained in the previous chapter, a variable is the Java. In the Java, we must specify data types. Primitive data types. A primitive data type describes the size and type of variable value. And it has no additional method. म्हणजे बघा, जे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स असतात त्यांना एक फिक्स साईज असणार आहे आणि फिक्स टाइप असणार आहे त्याचा. आणि काय असणार आहे, नो ॲडिशनल मेथड असणार आहे. देर आर 8 primitive data types. Okay, there are 8 primitive data types present in Java. First is byte. Size is 1 byte. Store the whole number from -1 to 8 to 127. This is the range of storing data. Second is short. Shortचा साइज किती आहे, 2 बाइट्सची. Store whole number from 32,768 to 32,767. ओके. नेक्स्ट काय आहे, इंटिजर साठी 4 बाइट्स आहेत. 4 बाइट्स मध्ये हा जो काउंट आहे आपला, या काउंट पासून या काउंट पर्यंत सगळी व्हॅल्यू आपली स्टोअर केली जाते. सेम लाईक अ लॉंग जो असतो, लॉंगची साईज आहे 8 बाइटची, फ्लोटची साईज आहे 4 बाइटची. स्टोअर फ्रॅक्शनल नंबर सफिशियंट टू स्टोरिंग 6 to 7 डेसिमल डिजिट. म्हणजे बघा, फ्लोट मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर होतात, 6 to 7 डिजिट पर्यंत डेसिमल डिजिट स्टोअर केले जातात. नेक्स्ट काय आहे, डबल. डबल मध्ये 8 बाइटची साईज त्याला ऑक्युपाइड होते. स्टोअर द फ्रॅक्शनल नंबर सफिशियंट फॉर द स्टोरिंग 15 डेसिमल डिजिट्स. म्हणजे बघा, ज्यावेळेस फ्लोट होता, फ्लोट मध्ये किती 6 to 7 डेसिमल डिजिट मी स्टोअर करू शकत होते. जेव्हा मी डबल केला तर डबल मध्ये किती, मी 15 नंबर डेसिमल नंबर स्टोअर करू शकते. नंतर काय आहे, बुलियन. बुलियन म्हणजे काय, स्टोअर द ट्रू और फॉल्स व्हॅल्यूज. म्हणजे 1 बाइटची मेमरी त्याला अलोकेट केलेली असते. स्टोअर द ट्रू और फॉल्स व्हॅल्यूज. कॅर साठी 2 बाइट आहे. स्टोअर द सिंगल कॅरेक्टर, लेटर और आस्की व्हॅल्यू ऑफ द पर्टिक्युलर कॅरेक्टर.
ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप also called as the reference type as they refer to the object. The important difference between primitive data types and non-primitive data types are primitive data types are inbuilt or predefined, already defined in Java, whereas the non-primitive data types are created by the programmer as per a programming requirement, or they are not defined by the Java except for string. म्हणजे बघा प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स काय असतं, इनबिल्ट और प्रीडिफाईन्ड फंक्शन आहे, ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेले आहेत. त्यानंतर वेअर द नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आर क्रिएटेड बाय प्रोग्रामर, म्हणजे प्रोग्रामरच्या रिक्वायरमेंट नुसार तो काय करणार आहे, व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे, त्याला काय म्हणतात, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणतात. ओके. नेक्स्ट काय आहे, जावा ऑपरेटर.
नेक्स्ट टॉपिक काय आहे आपला, जावा ऑपरेटर्स. ऑपरेटर आर यूज टू परफॉर्म ऑपरेशन ऑन द व्हेरिएबल. म्हणजे ऑपरेटर काय यूज करतात, जे ऑपरेशन्स आपल्याला पर्टिक्युलर व्हेरिएबल वरती आणि त्यांच्या व्हॅल्यू वरती करायचे असतात, त्यासाठी आपण काय करतो, ऑपरेटर यूज करतो. ठीक आहे. इन द गिवन एक्झाम्पल वी यूज द प्लस ऑपरेटर टू ऍड टुगेदर टू व्हॅल्यूज. म्हणजे काय केलंय, एक्झाम्पल घेतलं, इंटिजर a इक्वल टू 10 प्लस 20. म्हणजे काय, 10 प्लस 20 ने काय होणार आहे, आपल्याला 30 व्हॅल्यू येणार आहे. पण 30 कशी आली, प्लस ऑपरेटर वर्क लाईक अ ऑपरेटर अँड 10 and 20 इज द ऑपरंड ऑफ द गिवन प्रोग्राम. ठीक आहे. Java divides the operator into the following group. First is the arithmetic operator, second is the assignment operator, third is the comparison operator, fourth is the logical operator, and fifth is the bitwise operator. Okay. आता बघा, अरिथमेटिक ऑपरेटर मध्ये काय काय येतं, प्लस ऍडिशन, म्हणजे दोन व्हॅल्यू जर एकमेकांसोबत ऍड करायचे असेल तर आपण प्लस ऑपरेटर यूज करतो. सेकंड इज सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय, दोन व्हॅल्यू एकमेकांसोबत, म्हणजे सबस्ट्रॅक्ट वन व्हॅल्यू फ्रॉम अनदर, तर आपण काय करतो, सबस्ट्रॅक्ट ऑपरेटर यूज करतो. मल्टिप्लिकेशन साठी कशाला, दोन व्हॅल्यू मल्टिप्लाय टुगेदर करायचे असतील तर काय करणार आहे आपण, मल्टिपल ऑपरेटर, आणि त्याचं साइन आहे स्टारचं. जर तुम्हाला डिवायडेशन करायचं असेल तर डिव्हिजन ऑपरेटर यूज करतो. डिवाइड्स वन व्हॅल्यू फ्रॉम द अनदर व्हॅल्यू. मॉड्यूल्स कशासाठी यूज करतात, रिटर्न द डिव्हिजन रिमाइंडर रिटर्न करण्यासाठी आपण काय करतो, मॉड्यूल्स यूज करतो. आता प्लस इन्क्रीमेंट ऑपरेटर कशासाठी, इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल बाय 1. म्हणजे 1 नी मला इन्क्रीज करायची असेल तर मी काय करणार आहे, स्टार्टिंगला प्लस प्लस साइन, आणि जे काय व्हेरिएबलची व्हॅल्यू मला असाइन करायची, सपोज मी इंटिजर x इक्वल टू मी काहीतरी 3 टाकलाय आणि मला 1 ने त्याची व्हॅल्यू काढायची, तर मी काय करणार, प्लस प्लस x करणार. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होणार आहे माझी, x इक्वल टू 4 माझा प्रिंट होणार आहे. नेक्स्ट डिक्रीमेंट इज सेम लाईक फक्त व्हॅल्यू डिक्रीज करायची असेल 1 ने, तर मी काय करणार आहे, मायनस मायनस एक्स यूज करणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट ऑपरेटर आहे आपला जावा असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर आर यूज्ड टू असाइन द व्हॅल्यू टू व्हेरिएबल. म्हणजे असाइनमेंट ऑपरेटरचा पर्पज काय आहे, जर तुम्हाला सपोज एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायची असेल तर तुम्ही काय असाइनमेंट ऑपरेटर यूज करा. Consider the example. We have the assignment operator to assign the value 10 to a variable called a. Example, int a equal to 10. The addition assignment operator plus equal to add a value to the variable. म्हणजे काय यूज आहे याचा, जर सपोज मी काय केलंय, प्लस टाकलंय आणि इक्वल टू टाकलं, तर तो काय यूज करणार आहे, दोन ऑपरंट न घेता त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू ऍड करणार आणि डिस्प्ले करणार आहे. ओके. आता बघा असाइनमेंट ऑपरेटर कसे वर्क होतात. इक्वल टू म्हणजे काय, व्हॅल्यू असाइन केली. एक्झाम्पल काय, x इक्वल टू 5 सेम ॲज x इक्वल टू 5. आता आपण कधी कधी असं बघितलं असेल कोड मध्ये की x प्लस y x प्लस इक्वल टू 3 असं टाकलं असेल तर त्याचा मिनिंग काय होतो, x प्लस 3 सॉरी x प्लस इक्वल टू 3 याचा मिनिंग काय होतो, x इक्वल टू x प्लस 3. म्हणजे कधी कधी कॉमन व्हेरिएबल असतात. सपोज आपण एखाद्या गोष्टीची सपोज आपण एखाद्या ॲरेची सम करत असेल, सम इक्वल टू सम प्लस समथिंग काहीतरी व्हॅल्यू टाकायची असेल मला, तर मी काय करणार आहे, सम प्लस इक्वल टू काय 3 2 काय व्हॅल्यू असेल ती, म्हणजे तो काय करणार आहे, सेम वर्क होणार आहे जसा x इक्वल टू x प्लस 3 वर्क होणार आहे. ठीक आहे. सेम लाईक मायनस इक्वल टू म्हणजे काय आहे, x मायनस इक्वल टू 3 is exactly nothing but to same as a x equal to x minus 3.
सेम लाईक डिव्हिजन साठी काय वर्क होतं, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड, या सगळ्यांसाठी रूल काय सेम. दिस इज द नॉट इक्वल टू, दिस इज द कॅप, ग्रेटर दॅन, लेस दॅन. म्हणजे सगळ्यांचं मिनिंग काय आहे, फक्त तुम्ही काय करणार आहे, प्री डिफाइंड असाइनमेंट ऑपरेटर यूज करणार आहे. नंतर कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये काय, दोन व्हॅल्यू कम्पेअर करायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही काय करणार, कंपॅरिझन ऑपरेटर यूज करता. कारण कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये काय येतं, इक्वल टू, डबल इक्वल टू असेल तर त्याचं नाव काय आहे, इक्वल टू. म्हणजे सपोज एखादी व्हॅल्यू आपल्याला स्ट्रिक्टली चेक करायची, एक्झॅक्टली इक्वल टू 0, सॉरी एक्स एक्झॅक्टली इक्वल टू वाय आहे की नाही, तर तुम्ही काय करणार आहे, एक्झॅक्टली इक्वल टू ऑपरेटर यूज करणार आहे. नंतर नॉट इक्वल टू, म्हणजे एक्स नॉट इक्वल टू वाय असेल, ही कंडिशन मला चेक करायची असेल, तर मी काय वापरणार, एक्स नॉट इक्वल टू वाय. नंतर ना ग्रेटर दॅनचं साइन असेल, म्हणजे एक्स ग्रेटर दॅन वाय हे मला चेक करायचं असेल, तर मी काय करणार, ग्रेटर दॅन यूज करणार. लेस दॅन वाय, म्हणजे एक्स लेस दॅन वाय, म्हणजे मी काय करणार आहे, हे वाला ऑपरेटर यूज करणार आहे. नेक्स्ट काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू, म्हणजे मला चेक करायचे एखाद्या कंडिशन मध्ये एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय असेल, तर समथिंग ही कंडिशन माझी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ऑर एल्स सेम लाईक एक्स लेस दॅन इक्वल टू वाय असेल, एक्स लेस दॅन इक्वल टू वाय असेल, तर समथिंग काहीतरी कंडिशन टाकलेली किंवा काय स्टेटमेंट टाकलेलं आहे ते एक्झिक्यूट व्हायला हवं, तर इट वर्क्स लाईक दॅट वे. ओके. जावा लॉजिकल ऑपरेटर, लॉजिकली ऑपरेटर म्हणजे नेक्स्ट ऑपरेटर आपलं काय आहे, लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर आर यूज टू डिटरमाइन द लॉजिक बिटवीन व्हेरिएबल और व्हॅल्यू, म्हणजे दोन्ही मधलं, व्हेरिएबल आणि व्हॅल्यू मधलं, व्हेरिएबलचं किंवा व्हॅल्यूज मधलं जर मला ऑपरेटर चेक करायचं असेल किंवा त्यांचं कंपॅरिझन करायचं असेल, तर मी काय वापरणार आहे, लॉजिकल ऑपरेटर यूज करणार आहे. आता जावा मध्ये कोणते कोणते, लॉजिकल अँड प्रेझेंट आहे, लॉजिकल ऑर प्रेझेंट आहे, त्यानंतर ना कोणतं प्रेझेंट आहे, लॉजिकल नॉट प्रेझेंट आहे. म्हणजे लॉजिकल अँड रिटर्न काय करणार आहे, अँड रिटर्न ट्रू इफ बोथ स्टेटमेंट आर ट्रू. म्हणजे लॉजिकल अँड म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्ही शिकला असाल, एक्स लेस दॅन 5 असेल आणि एक्स लेस दॅन 10 असेल, म्हणजे सपोज एक्स ची व्हॅल्यू तुमची 7 असेल, 7 लेस दॅन इक्वल टू 5 नाहीये, अँड 7 लेस दॅन इक्वल टू 10 आहे, तर तो रिटर्न काय करणार आहे, फॉल्स करणार आहे. ठीक आहे. बट जर तुम्ही कन्सिडर केलं एक्स इक्वल टू 4 असेल, 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे अँड 4 also less than equal to 10 आहे, देन स्टेटमेंट काय रिटर्न करणार आहे, ट्रू रिटर्न करणार आहे. एक्झॅक्टली रिव्हर्स लॉजिकल ऑर आहे, म्हणजे सपोज एक जरी कंडिशन तुमची सॅटिस्फाय असतात, म्हणजे बघा आपण पहिल्यांदा 7 घेतलं होतं, 7 काय आहे, 5 पेक्षा लेस दॅन नाहीये, आणि सॉरी लेट्स कन्सिडर 3 is not a 3, 6 कन्सिडर करूयात. कंडिशन चेक करूयात आपण, एक्स लेस दॅन इक्वल टू 5 और एक्स लेस दॅन इक्वल टू 10, आणि तिथं आपण कंडिशन घेऊयात 10 वाली, सॉरी 6 वाली घेऊयात. तर 6 हा 5 पेक्षा लहान नाहीये, बट 10 पेक्षा नक्कीच तो लहान आहे, सो तो काय करणार, रिटर्न ट्रू करणार आहे. आता नेक्स्ट काय आहे, रिव्हर्स द रिझल्ट, रिटर्न फॉल्स इफ द रिझल्ट इज ट्रू. म्हणजे जर सपोज पहिली कंडिशन ट्रू जर आली, म्हणजे आपण चेक केलं होतं मग अशी 3 ने, 3 हा 5 पेक्षा पण छोटा आहे आणि 3 हा 10 पेक्षा पण छोटा आहे, सो त्याने काय केलंय, रिटर्न ट्रू केलंय. बट नॉट इक्वल टू नी काय होतं, जो ट्रू असेल तो फॉल्स होणार आहे आणि फॉल्स असेल तर ट्रू होणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय येणार आहे, रिव्हर्स स्टेटमेंट डन होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक काय आहे आपला, जावा गार्बेज कलेक्शन. जावा गार्बेज कलेक्शन इज द प्रोसेस टू परफॉर्म ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट which is done
by Java program get compiled to generate the bytecode that can be run on a Java virtual machine. While executing Java program on the JVM, objects are created on the heap, which is the portion of memory dedicated to the program. Eventually, some object will not longer be needed. The garbage collector identified such a unused objects so that memory can be freed by deleting them. म्हणजे बघा गार्बेज कलेक्शन मध्ये काय होतं, ऑटोमॅटिक एखादा व्हेरिएबल तुम्ही लॉंग टाइम पासून यूज नाही करत तर तो तुम्हाला मॅन्युअली डिलीट करायची गरज नाहीये किंवा त्याची मेमरी अलोकेशन मॅन्युअली फ्री करायची गरज नाहीये. तो काय करणार आहे, ऑटोमॅटिकली मेमरी मॅनेजमेंट करून तुम्हाला मेमरी फ्री करून देणार आहे. म्हणजे जावा प्रोग्राम गेट कंपाइल टू जनरेट अ बाइट कोड दॅट कॅन बी रन ऑन द जावा व्हर्च्युअल मशीन. While executing Java program on the JVM, object is created on the heap. जावाचा प्रोग्राम JVM वरती वर्क होत असतो तेव्हा तो कुठं हीप मध्ये त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट होता, विच इज अ portion of memory dedicated to the program. Eventually some object will not longer use. म्हणजे मी मगाशी सांगितलं जो ऑब्जेक्ट लॉंग टाइम पासून तुम्ही यूज नाही करत तर तो काय करतो, गार्बेज कलेक्टर आयडेंटिफाय सच अनयुज्ड ऑब्जेक्ट. म्हणजे जे काय ज्या ऑब्जेक्टचा यूज होत नाही त्या ऑब्जेक्टला जावा कलेक्टर आयडेंटिफाय करतो आणि त्याची मेमरी फ्री करतो बाय डिलीटिंग ते. म्हणजे त्याला डिलीट करून तो काय करतो, मेमरी फ्री करतो. गार्बेज कलेक्शन इज अ प्रोसेस ऑफ deallocating the runtime unused memory automatically. In other words, it is way to free the memory occupied by the unused object. Okay. नेक्स्ट काय, गार्बेज कलेक्शनचे ऍडव्हान्टेजेस काय. गार्बेज कलेक्टर रिमूव्ह द अनरेफरन्स ऑब्जेक्ट फ्रॉम द हीप विच मेक जावा मेमरी एफिशियंट. म्हणजे काय करतो, जे अनरेफरन्स ऑब्जेक्ट असतात ते हीप मधनं रिमूव्ह करून काय करतो, मेमरी एफिशियंट बनवतो. नो एक्स्ट्रा एफर्ट्स आर रिक्वायर्ड ॲज इट इज ऑटोमॅटिकली डन बाय द गार्बेज कलेक्टर. ओके. म्हणजे काय असणार आहे, नो एक्स्ट्रा एफर्ट्स आर रिक्वायर्ड टू इट इज ऑटोमॅटिकली डन बाय द गार्बेज कलेक्टर अ पार्ट ऑफ JVM. ठीक आहे. जावा गार्बेज कलेक्टरचे कन्सेप्ट लक्षात आली सगळ्यांच्या. आता बघा नेक्स्ट टॉपिक काय आहे, हाऊ कॅन ऑब्जेक्ट बी अनरेफरन्स्ड. देयर आर मेनी वे, by nulling the reference, by assigning the reference to the another object. म्हणजे काय, जर एखादा ऑब्जेक्ट मला अनरेफरन्स करायचा असेल तर कसं करणार, नल रेफरन्स त्याला ऍड करायचा और एखादा रेफरन्स सेकंड रेफरन्सला द्यायचा. म्हणजे बघा इंटिजर इन द फॉलोइंग फिगर इंटिजर x इक्वल टू न्यू इंटिजर 8. आता मी काय केलंय, 8 ला पॉइंट केलाय. ठीक आहे. आईने कशाला पॉइंट केलाय, 8 ला पॉइंट केलाय. मला सर्कल मध्ये दिसतोय तो माझा हीप एरिया आहे. हीप एरिया दिसतोय. x ची व्हॅल्यू काय आहे, नल पॉइंट केलंय आणि देन आय ची व्हॅल्यू काय झाली, नल झाली. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, फायनलाइज मेथड. द फायनलाइज मेथड इज गेट इनोक ऑटोमॅटिकली each time before the object is garbage collected. Finalize method is a get invoke automatically each time before the object is collected. Sorry, object is garbage collector. म्हणजे काय, फायनलाइज मेथड ऑटोमॅटिकली होती जेव्हा गार्बेज कलेक्टर व्हायच्या अगोदर ते ऑटोमॅटिकली इन्व्होक होती. नंतर नेक्स्ट मेथड आहे जीसी मेथड. जीसी मेथड काय आहे, द जीसी मेथड इज यूज्ड टू कॉल द गार्बेज कलेक्टर टू परफॉर्म द क्लीनअप प्रोसेसिंग. म्हणजे जीसी मेथडने काय होतं, गार्बेज कलेक्टर परफॉर्म होण्यासाठी किंवा क्लीनअपची प्रोसेसिंग होण्यासाठी काय केलं जातं, जीसी मेथड यूज केली जाते. जीसी मेथड इज फाउंड इन सिस्टम अँड रन टाइम क्लासेस. जीसी मेथड कुठं प्रेझेंट आहे, सिस्टम आणि रन टाइम क्लासेस मध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट टॉपिक काय आहे, व्हॉट आर द जावा सोर्स फाईल डिक्लरेशन रूल्स. म्हणजे जावा फाईल, जेव्हा तुम्ही जावाची सोर्स फाईल क्रिएट करताय त्याची डिक्लरेशनचे रूल्स काय आहे. जावा सोर्स फाईल इज फाईल कंटेनिंग ह्युमन रिडेबल फॉर्मॅट
इज कॉल्ड एज, म्हणजे जावाची जी फाईल आपण क्रिएट करतो ती ह्युमनच्या रिडेबल फॉर्मॅट मध्ये असते, म्हणजे त्याला काय म्हणतो, प्लेन टेक्स्ट म्हणतो. दिस फाईल कंटेनिंग द जावा सोर्स कोड हॅव्हिंग द डॉट जावा एक्सटेन्शन. जावाच्या फाईलचं नाव किंवा फाईलला एक्सटेन्शन डॉट जावा असणं इज द मस्ट. द डॉट जावा एक्सटेन्शन इंडिकेट दॅट द जावा सोर्स फाईल, म्हणजे त्याने डॉट जावाच्या एक्सटेन्शननी काय होणार आहे, तुमची इंडिकेट होणार आहे ही पर्टिक्युलर फाईल कसली आहे, जावाची सोर्स कोड फाईल आहे. जावा सोर्स कोड फाईल contain the source code of various objects such as interface, enumeration, class or annotation types. There are some rules associated of Java source file. We should follow the following rules while writing the Java source code. First is we can write only one public class per the source code file. म्हणजे एका फाईल मध्ये, सोर्स कोड फाईल मध्ये एकच आपण क्लास पब्लिक डिक्लेअर करू शकतो. कमेंट डिस्क्राइब द इन्फॉर्मेशन अबाउट द कोड कॅन बी appear of the beginning or end of the line in the source code of file. They are independent of any positioning rules discussed here. Java comment can be written anywhere in the program code where programmer need to describe some information. म्हणजे जर सपोज मला एखादा मी ऍडिशनचं फंक्शन राईट डाऊन करते, तर मला वरती टाकायचं दिस फंक्शन इज युजफुल फॉर ऍडिशन. दॅट टाइम मी काय करणार आहे, कमेंट करून जावाची सिंगल लाईन कमेंट डबल स्लॅशने डिक्लेअर करतो आपण. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की दिस इज द माय कोड ऑफ ऍडिशन और दिस इज द फंक्शन ऑफ ऍडिशन. The name of the file must match the name of the class. म्हणजे जो काय क्लास नेम तुम्ही डिफाइन केलाय त्या क्लासचं नेम आणि तुमच्या फाईलचं नाव सेम असणं हे मस्ट आहे. ओके, let us consider the example of class declared as the public class dog must be source code file name is the dog.java. Okay, next point is the if the class is member or part of the some package. जर क्लास तुमचा मेंबर असेल or part असेल some package असला, then the package statement must be the first line of source code. म्हणजे जर तुम्हाला कोणतं पॅकेज एखादं सपोज तुम्ही java.io.starचं पॅकेज जर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल किंवा system.out.println रन करायचं असेल स्टेटमेंट, तर तुम्हाला import java.io.starचं पॅकेज तुम्हाला इम्पोर्ट करणं गरजेचं असतं आणि ते पॅकेज इम्पोर्टची लाईन तुमची पहिलं स्टेटमेंट असणं मस्ट आहे. If there are import statement, they must go between the package statement if there is one and the class definition. If there isn't package statement, then the import statement must be first line in the source code. But remember, the class declaration must be the first line of source code. If there is no package or import statement, म्हणजे बघा जर तुम्हाला एखादा स्टेटमेंट इम्पोर्ट करायचं असेल पण ते पॅकेज मध्ये प्रेझेंट नसेल, तर तुम्ही त्या स्टेटमेंट फर्स्ट लाईनला टाकू शकता. बट जर तुम्हाला एकही क्लास किंवा एकही स्टेटमेंट इम्पोर्ट करायचं नसेल, तर ते तुमच्या सोर्स कोडचं फर्स्ट स्टेटमेंट तुमच्या क्लासचं नाव असणं मस्ट आहे. नंतर ना नेक्स्ट काय सांगितलंय, import and package statement applicable to all classes written in the source code file. म्हणजे import आणि package statement आपण applicable असतात सगळ्या क्लास फाईल मध्ये. In other words, there is no way to declare multiple classes in file and have them different package to use. सिंगल वर्ड मध्ये काय सांगू शकतो, एकाच लाईनला आपण एक क्लास क्रिएट करू शकतो आणि यूज करू शकतो. A file can have more than one non-public classes written in it. म्हणजे एका फाईल मध्ये एकच पब्लिक क्लास असू शकतो, बट मल्टिपल नॉन पब्लिक क्लासेस तुम्ही राईट करू शकता. फाईल विथ नॉन पब्लिक क्लासेस हॅव अ नेम दॅट डज नॉट मॅच एनी ऑफ द क्लासेस इन द फाईल. म्हणजे काय, फाईल विथ नॉन पब्लिक क्लासेस कॅन हॅव नेम that does not match with any classes.
नेक्स्ट काय आहे, जावा नेमिंग कन्व्हेन्शन्स. जावा नेमिंग कन्व्हेन्शनचा पॉइंट काय आहे, देअर आर द गाइडलाइन्स विच ऍप्लिकेशन प्रोग्राम आर एक्सपेक्टेड टू फॉलो जनरेट द कन्सिस्टंट और रीडेबल कोड थ्रू आउट द ऍप्लिकेशन. म्हणजे काय, जावाचा जो प्रोग्राम आहे तुम्हाला तो काय करणार आहे, जनरेट अ कन्सिस्टंट अँड रीडेबल कोड throughout the application. In terms do not follow these convention, they may collectively write an application code which is hard to read and difficult to understand. Java frequently uses camel case notations for naming the variable, method and constant etc. The title case notation for the classes and interface. Let's see the naming convention details in with the example. Package naming convention. Package name convention describe rule to write a package name which is merged the group of words starting with all lower field name. म्हणजे काय आहे, पॅकेजचा नेम स्टार्ट होता आणि लोअर केसने स्टार्ट व्हायला हवं. सबसिक्वेंट पार्ट of the package name must be different according the organization own internal naming convention. म्हणजे बघा इथं पॅकेज टाकलंय डॉट package com dot how to do in java dot web app dot controller. Second package name टाकलंय package com dot company dot my application dot web dot controller. थर्ड पॅकेज दिलाय package com dot google dot search dot common. Classes naming convention. In Java class name are written in the title case with the first letter of each separate word capitalized and generally should be the nouns. म्हणजे काय असायला हवं, पहिलं लेटर त्यांचं कॅपिटल असायला हवं. म्हणजे प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर तुमचं कॅपिटल असायला हवं आणि ते नाउन्स असायला हवं. म्हणजे आता मी काय घेते, पब्लिक क्लास याच्यामध्ये स्पेस दाखवत नाहीये, बट टाकताना तुम्हाला असं टाकायचं पब्लिक क्लास ॲरे लिस्ट किंवा पब्लिक क्लास एम्प्लॉई, पब्लिक क्लास रेकॉर्ड और पब्लिक क्लास आयडेंटिफायर. आता नेक्स्ट काय आहे, इंटरफेस नेमिंग कन्व्हेन्शन. In Java, interface names generally should be the adjective. म्हणजे क्लासचे नेम नाउन्स असायला हवं आणि तुमचे इंटरफेसचे नेम कशाला हवं, ऍडजेक्टिव्हस हवेत. Interfaces name should be written in the title case which first letter of each separate word capitalized. म्हणजे प्रत्येक लेटरचा फर्स्ट लेटर काय हवंय, प्रत्येक वर्डचं कॅपिटलाइज हवंय. Sometimes interface can be nouns as well. They present in family of class, list and map. ओके, म्हणजे हा झाला माझा पहिला इंटरफेस. पब्लिक इंटरफेस serializable. Second is the public interface clonable. Third is the public interface iterable and fourth is the public interface list. आता नेक्स्ट काय आहे, मेथड नेमिंग कन्व्हेन्शन्स आपल्याला बघायचं आहे. मेथड ऑलवेज शुड बी अ वर्ब हवे असतात मेथडचे नाव. दे रिप्रेझेंट अन ऍक्शन अँड द मेथड नेम शुड क्लिअरली स्टेट द ऍक्शन बाय परफॉर्म. म्हणजे काय होतं, वर्बचे नाव असायला हवे मेथडचे आणि ऍक्शनची जी काय ऍक्शन आपण परफॉर्म करतोय. म्हणजे सपोज मी जर डिस्प्ले मेथड कॉल केली तर डिस्प्लेनी मला काय गेट होत आहे की हा मला काहीतरी समथिंग डिस्प्ले करायचं आहे इन फ्रंट ऑफ स्क्रीन और इन फ्रंट ऑफ युजर. तर मी काय करणार, ती ऍक्शन माझ्या नावातनच मला क्लिअर झाली पाहिजे. द मेथड नेम कॅन बी हॅव द सिंगल और मोर दॅन वन वर्ड as needed to clearly represent the action. Word should be in the camel case notation. आता मी काय टाकलंय, पब्लिक लॉंग.
long is the return type, and get id is the method name. Okay, और सेकंड इज अ पब्लिक void remove ऑब्जेक्ट पास केलाय मी. ठीक आहे. नंतर ना नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट मेथडचं एक्झाम्पल आहे पब्लिक ऑब्जेक्ट अपडेट. नेक्स्ट मेथड नेम आहे पब्लिक रिपोर्ट गेट रिपोर्ट बाय आयडी, आणि नेक्स्ट आहे पब्लिक रिपोर्ट गेट रिपोर्ट बाय नेम. ठीक आहे. दीज आर द method naming convention. Now we will discuss what is a variable naming convention. All variable, instance, static and method parameter variable name should be the camel case notation. They should be short and enough to describe their purpose. म्हणजे काय असणार आहे, एक तर व्हेरिएबलचे नाव छोटे हवेत आणि त्यांचा पर्पज जो आहे तो नावावरून लक्षात आला पाहिजे. टेम्पररी व्हेरिएबल कॅन बी सिंगल कॅरेक्टर. एक्झाम्पल द काउंटर इन द लूप. म्हणजे जे टेम्पररी व्हेरिएबल असणार आहे तुमचे ते तुम्ही सिंगल कॅरेक्टरने पण डिस्प्ले करू शकतात. आता बघा आपण क्लास घेतलाय, तर व्हेरिएबलचं डिक्लेरेशन घेतलंय पब्लिक लॉंग आयडी, एम्प्लॉई पब्लिक एम्प्लॉई DAO employee DAO. These are the my variable declaration. Private properties नंतर मी काय घेतलाय इंटिजर I equal to 0 घेतलाय, I less than list of size घेतलाय, आणि I++. हा व्हेरिएबलचं डिक्लेरेशन माझं काय शॉर्ट टर्म साठी म्हणजे टेम्पररी यूज साठी घेतला. नंतर काय कॉन्स्टंट नेमिंग कन्व्हेन्शन. Java constant should be all in uppercase where word are separated by underscore. म्हणजे काय जे काही कॉन्स्टंट वर असणार आहे तुमचे ते तुम्हाला शुड बी अप्पर केस मध्येच असायला हवं, आणि मल्टिपल वर्ड तुम्हाला कंबाईन करायचे असतील तर अंडरस्कोरनी ते कंबाईन करायचे. मेक शुअर टू यूज फायनल मॉडिफायर विथ द कॉन्स्टंट व्हेरिएबल. म्हणजे कॉन्स्टंट व्हेरिएबल काय असणार आहे, फायनल मॉडिफायर असणार आहे. एकदा तुम्ही डिफाइन केल्यावर ते परत चेंज नाही करू शकत. ते फायनल त्याला फायनल रिटर्न टाइप यूज करायचा आहे. पब्लिक फायनल स्ट्रिंग सिक्युरिटी टोकन तुम्ही नंतर चेंज नाही करू शकत आहे. नंतर तुमचं काय पब्लिक फायनल इनिशियल स्टेट सॉरी साईज ती काय टाकली आहे 16 टाकली, ती 16 साईज तुम्ही नंतर चेंज नाही करू शकत आहे. ओके. आता काय enumeration naming convention similar to the class constant enumeration name should be all in uppercase. enumeration direction example दिलंय नॉर्थ ईस्ट साऊथ, ते काय केलंय कर्ली ब्रेसेस मध्ये कंबाईन केलंय. आउटपुट काय असणार आहे स्टुडंट विल बी एबल टू. आता आपण ह्या सगळ्या टॉपिक्स मध्ये काय कव्हर केलंय, जावाचं इंट्रोडक्शन कव्हर केलंय, फीचर्स ऑफ जावा, लर्न जेडीके म्हणजे JRE JDK आणि JVM बद्दल आपण डिस्कस केले. नंतर ना काय हिस्ट्री बघितली जावाची, डिफरन्स बिटवीन C++ आणि जावा. नंतर ना पुढचा टॉपिक होता आपला इव्होल्युशन ऑफ जावा. त्याच्यानंतर ना आपण काय स्टडी केलंय जावा व्हेरिएबल, जावा आयडेंटिफायर, डेटा टाइप्स, जावा ऑपरेटर, हे सगळं आपण चेक केलंय. आणि आजच्या टेबल मध्ये स्टुडंट विल बी एबल टू डिटरमाइन द गार्बेज कलेक्शन. गार्बेज कलेक्शनची कन्सेप्ट पण आपण काय केले चेकआउट केले. आता होप्स तुम्हाला हा सगळा टॉपिक म्हणजे एक चॅप्टर आपला इथं फिनिश झालाय, तो टॉपिक सगळा तुमच्या लक्षात आला असेल. व्हिडिओ बघून बुक्स रेफर करून हे सगळे क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा. इफ anyone has any doubt then you can coordinate with me or संकेत sir. ठीक आहे. आज आपण इथंच थांबतोय. उद्यापासून म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे, नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहे डिसिजन मेकिंग अँड लूप्सचा. ठीक आहे. थँक्यू.